हा जो विषय समान नागरी कायदा हा कलम 44 देशाच्या संविधानाच्या कलम 44 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या आर्टिकल 44 मध्ये सर्व नागरिकांना समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे असं स्पष्ट आणि त्या संदर्भात प्रयत्न करावा असं स्पष्ट नमूद आहे। आणि म्हणून भारतात लग्न असणार, घटस्फोट असणार, वारसा हक्क असणार, दत्तक विधाने असणार, यासाठी वेगवेगळे जातींसाठी वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळे कायदे आहे। आणि म्हणून सर्व नागरिकांना एक समान एक देश एक कायदा असलं पाहिजे। उत्तराखंडमध्ये नुकताच उत्तराखंड युनिफॉर्म सिव्हिल कोड ऍक्ट 2024 लागू करण्यात आलेला आहे आणि एक देशाचा एक चांगला एक नवीन आदर्श या माध्यमातून त्यांनी तयार केलेला महिला हक्काला मजबूत करण्यासाठी आणि समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी हा कायदा फार महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र हे नेहमी सामाजिक सुधारणेचं नेतृत्व करणारं राज्य आलेलं आहे। महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असणार किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असणार, यांच्या विचारांनी हा महाराष्ट्र नेहमी प्रेरित झालेला आहे। नेहमी त्यांनी आपल्या विचारासाठी संघर्ष केलेला आहे आणि म्हणून हा कायदा आपल्या महाराष्ट्रात होणे अत्यावश्यक आहे। त्यात अनेक सुप्रीम कोर्टांचे अनेक जजमेंट सुद्धा त्यामध्ये हा कायदा लागू करण्यात यावं ही अशी विनंती। मोहम्मद अहमद खान वर्सेस शाहबानो बेगम हे असणार किंवा सरला मुदगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया असणार किंवा अनेक याच्यात असणार। माझे यामध्ये स्पेसिफिक कारण याच्यात आता हा वगैरे विचारता येणार नाही प्रश्न नाही विचारत। आणि याच्यामध्ये ज्यावेळेस याची लक्षवेधी लागली त्यावेळेस सगळ्या लोकांनी याच्यात एक प्रश्नचिन्ह निर्माण केला, विशेष करून विरोधकांनी। आणि मी त्यांना सांगतो की आम्ही धर्माला मानणारे, धर्मावर प्रेम करणारे आणि संविधानावर चालणारे लोक आहे। याच विनंती माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भात हा समान नागरी कायदा लवकरात लवकर राज्यात लागू झाला पाहिजे। याच्याकरता या सभागृहाच्या वतीने आपल्याला विनंती करतो की आपण याच्यावर पुढाकार घेऊन हा लागू करण्याच्या संदर्भात पुढच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात आपण विनंती करावी ही आपल्याला विनंती करतो। निश्चित आहे हा विषय महत्त्वाचा आहे, परंतु सरकारला त्याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंट मिळून विचार करायला लागेल। परंतु या दृष्टीने एका दुर्लक्षित विषयाकडे तुम्ही लक्ष वेधलंय, आज त्याचं उत्तर आलं असतं तर चांगलं